बांगुरनगर परिसरात राहणाऱ्या गौशिया वसीम शेख हिचा तिच्या पती वसीम रफिक शेख याने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 23 जून रोजी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास दारू घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून वसीमने पत्नी गौशियाचा गळा दाबून तिला ठार केले। घटनेनंतर वसीमने पीडितेच्या आईला फोन करून गौशिया को मार डाला है, उसे बचा सको तो बचा लो असे सांगून फोन ठेवला। यानंतर नातेवाईकांनी तातडीने गौशियाच्या घरी धाव घेतली। ती झोपलेल्या अवस्थेत असून तोंडातून रक्त येत असल्याचे आढळले। तिच्या मुलानेही सांगितले की अब्बाने गळा घोटून अम्मीला मारलं। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पीडितेला ट्रॉमा केअर हॉस्पिटल जोगेश्वरी येथे नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून बांगुरनगर पोलिसांनी वसीम रफिक शेख विरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे। दोन तासामध्ये एका मर्डर मिस्ट्री सॉल्व बांगुरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे पूर्ण करण्यात आलं आणि आपल्याला कधी कळलं? बांगुरनगर पोलीस स्टेशनला आज सकाळी बांगुरनगरचे एक अधिकारी नाईट ड्युटी करून आपल्या घरी एक 10च्या सुमारास घरी चालले होते आणि त्या वेळेला त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली की भगतसिंग नगर जो एरिया आहे, झोपडपट्टी एरिया, त्या ठिकाणी एका महिलेची म्हणजे मर्डर झालेली आहे, खून झालेला आहे। म्हणून त्यांनी तिथूनच त्या स्पॉटला लगेचच्या लगेच त्या ठिकाणी गेले, माहिती काढली त्या ठिकाणी आणि ती माहिती जी आहे ती सिनियर PI ठाकरे आणि इतर पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी यांना शेअर केली आणि पूर्णपणे टीम ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी आपले पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी घेऊन स्पॉटला व्हिजिट केली। त्या ठिकाणी जे काही प्राथमिक चौकशी करून जी माहिती मिळाली की ती जी मृत महिला आहे तिचा नवऱ्यानेच तिचा खून करून तो पळालेला आहे। एवढी माहिती मिळाल्यानंतर त्याचा मोबाईल नंबर, त्याचा फोटो वगैरे मिळाल्यानंतर त्याप्रमाणे ते माहिती आम्ही पेट्रोलिंग मोबाईल ज्या हद्दीमध्ये होत्या त्यांना सगळ्यांना शेअर केली आणि जो टेक्निकल एव्हिडन्स आहे, मोबाईल फोन म्हणा किंवा CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही त्याला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी API तांबे यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि असं आम्हाला समजलं की तो जो आरोपी आहे तो त्या भगतसिंग नगरमधनं रेल्वे स्टेशनच्या डायरेक्शनने गेलेला आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आम्हाला जेव्हा मग अशी माहिती मिळाली त्यावेळेला आम्ही असं जज केलं की तो रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला, म्हणजे ट्रेन पकडून कुठेतरी बाहेर निसटण्याच्या तयारीत आहे। त्याप्रमाणे सिनियर PI ठाकरे यांनी वेगवेगळ्या टीम्स केल्या, त्यांच्या अधिकाऱ्यांना एक जोगेश्वरी रेल्वे स्टेशन, एक राम मंदिर रोड रेल्वे स्टेशन, गोरेगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी सगळ्यांना अलर्ट केलं, त्या ठिकाणी टीम पाठवली आणि जो फोटो मिळालेला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला। तर हा जो आरोपी आहे वसीम शेख हा राम मंदिर रोड रेल्वे स्टेशनला गर्दीमधनं एक ट्रेन पकडण्याच्या तयारीत असतानाच API टारे आहे त्यांनी त्या ठिकाणी त्याला ट्रेनमध्ये पकडण्याच्या तयारीत असताना त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं। आरोपीची पार्श्वभूमी काही गुन्ह्याची आहे का? हा आरोपी जो आहे याची पार्श्वभूमी गुन्ह्याची नाही आहे, हा टेम्पो चालक आहे आणि काही वर्षापूर्वी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे फिल्म स्टुडिओच्या त्या ठिकाणी लोडिंग अनलोडिंगचं काम करायचा आणि ही जी म्हणजे गुन्ह्याची जी पार्श्वभूमी आहे की त्याच्या जी मयत महिला आहे तिचे कुठेतरी अनैतिक संबंध असावेत असा त्याला संशय होता आणि त्या विषयावरून त्या दोघांमध्ये काही दिवसांपासून भांडणं सुरू होती अशी माहिती, प्राथमिक माहिती आम्हाला केलेल्या तपासात मिळालेली आहे। अधिक माहिती आम्ही त्याच्याकडून घेत आहोत। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।